तर भाऊ ना सकाळी सकाळीच आपले संदीप भाऊ लागले होते पहा पाईपाचे लहान लहान तुकडे करायला. आणि एवढ्या सगळ्या पाईपांच्या तुकड्याचं आपण करणार काय हे मी तुम्हाला समोर ब्लॉग मध्ये सांगतो. आपले संदीप भाऊ पाईपाचे तुकडे करतायत तोपर्यंत मी आणि माझे बाबा आपण आणलेले वालटी व इतर सामान आपल्याला नेऊन ठेवायचे होते पहा आपल्या शेती पोहोचल्यानंतर अगोदर सर्व सामान खाली उतरून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण परत निघालो बघा घरी, कारण की आपले काही सामान घरी राहिले होते. घरी पोहोचल्यानंतर राहिलेले सामान घेऊन आपण पोहोचलो बघा अगदी 0 मिनिटात शेती पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर बॉक्स मध्ये असलेले सर्वटे घेतले बघा बाहेर काढून. और उसके बाद मेरे बाबा आपल्या संदीप भाऊ बारीक बारीक केलेले पाईपाचे तुकडे टीम मध्ये सुलोचन लावून बसवत होते. और यहाँ पर मैं पोते के अंदर असलेले वॉल खाली उंडून सर्व वॉलांची घेतली बघा अनबॉक्सिंग करून. आणि त्याच्यानंतर आपल्या बाबांनी जोडलेले टी आणि वॉल एका पोत्यात कोचून आणि ते पोतं डोक्यावर घेऊन आपण आलो होतो बघा आपल्या कांद्याच्या रानात आल्याबरोबर सगळे टी आणि वॉल मस्तपैकी एका रांगेत आथरून ठेवले बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला आथरून ठेवायचं होतं बघा आपला पाईप. त्यामुळे बाबाच्या हातात पाईप देऊन आणि मी पाईपाच्या एका बाजूला हाताने ओढून सगळा पाईप घेतला बघा मस्तपैकी आथरून. सगळा पाईप आथरून झाल्यानंतर यहाँ पर मेरे बाबा हात में अरपती लेकर पाईप कापत होते. आणि इकडे मी पाईप कापलेल्या तोंडाला दोन्ही हाताने आपल्या कोरबा ताकदीचा इस्तेमाल करून कापलेले पाईपाचे तोंड मोठे करून घेतले. आणि त्याच्यानंतर सुलोचन लावून त्यात मस्तपैकी आपला वॉल फिट करून घेतला. आणि इथंच भाऊन आपलं सगळं काम संपलेलं आहे. भाऊन तुम्ही एकदा आपलं काम पाहून कमेंट मध्ये सांगा की कसं झालंय. तर भाऊन तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.